शंभो. मुनिवर आपण बसा ना. काय मुले, कसा काय वाटला आमचा आश्रम? फार सुंदर आहे. मन कसं अगदी प्रसन्न झालंय. मुली, मला तहान लागली. मुनिवर, आज मी आपल्यासाठी खीर केली आहे. आपण इथेच थांबा, मी घेऊन येते. किती गुणी मुलगी आहे, पण अशा हाल अपेष्टा का भोगावे लागतायत तिला? शंभो. मुनिवर, या खिरीत कृमी कुठून आल्या? मुनिवर, मुनिवर, मला क्षमा करा. हे सगळं माझ्यामुळे होतंय. माझं काय चुकलं हेच मला कळत नाहीये. त्या दिवशी मी त्या पाण्यामध्ये हातपाय धुतले, तर त्याच्यामध्ये किडे. आणि आता या खिरीत कृमी. शांत शांत हो मुली. अगं, हा काहीतरी दैवी प्रकोप आहे. मी बघतो. या संकटातून मी तुला नक्कीच बाहेर काढीन. तू निश्चिंत राहा. शांत शांत. आश्चर्य, हे असं का बरं व्हावं? हिच्या हातून काहीतरी पातक घडलं असावं. त्याचाच दोष हिच्या पदरी आला असावा. आपणच काहीतरी प्रयत्न करून पाहावा, ज्या योगे हिची पीडेतून मुक्तता होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हे मुनिवर, मी आपल्या तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे। आपण आपल्या मनातली इच्छा सांगावी, वरदान मागून घ्यावं। शंभो शंभो महादेवा, मी ही तपश्चर्या माझ्यासाठी करीत नाही, तर माझ्या आश्रमातील त्या निष्पाप बालिकेसाठी करतो। तिच्या पदरी हा दोष कसा उत्पन्न झाला व त्याचा परिहार कसा होईल हे कृपया मला सांगावे। हे मुनिवर, या मुलीच्या हातून 16 सोमवार व्रताचा भंग झाला आहे। त्याचा दोष म्हणून तिला हे दुःख प्राप्त झालं आहे। हे प्रभो, आपण कृपावंत व्हावे, तिचा दोष परिहार करावा आणि तिला गतवैभव प्राप्त करून द्यावे। आहे, यावर उपाय आहे। तिने 16 सोमवारांचं व्रत करावं, तिचे सर्व दोष दूर होतील आणि तिला तिचा पती आणि वैभव प्राप्त होईल। तथास्तु। हे प्रभो, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो। शंभो शंभो शिव शंभो शंभो। शंभो शंभो शंभो। बाळ बाळ, कोण? मुनिवर, आपण? बाळ, मुनिवर, कुठे गेला होतात आपण? पण मला फार काळजी वाटत होती। सांगतो सांगतो बाळ, सर्व काही सांगतो। मुली, मी तपश्चर्यासाठी गेलो होतो। तपश्चर्या? कशासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या दोषाचं निवारण करण्यासाठी। उपाय सापडलाय मुली। मुली, तुझ्या हातून 16 सोमवारच्या व्रताचा भंग झाला होता। हो, माझ्या पतीने हे व्रत केले होते आणि या व्रताच्या उद्यापनासाठी त्यांनी कणकेचा चूरमा मंदिरात मागवला होता। पण मी मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी त्याऐवजी धन भरून तबक पाठवले। हेच ते, तू देवाला तुझी श्रीमंती दाखवायला निघालीस, त्याचाच दोष तुझ्या माथी आला। पण काही काळजी करू नकोस, आता मी सांगतो तसं कर।
तू 16 सोमवारच्या व्रताला प्रारंभ कर. मनात श्रद्धा ठेव आणि मग बघ काय होतं ते. मला या दोषातून खरंच मुक्ती मिळेल का हो? तू व्रताला प्रारंभ तर कर, मग काय चमत्कार घडतो ते बघ. चल व्रताच्या तयारीला सुरुवात कर. हो मुनी. शंभो. बरेच दिवस झाले. ती कुठे असेल, कशी असेल, काहीच वार्ता काणी नाही. या राज्यकारभारातून तिची चौकशी करायला वेळच मिळाला नाही. मला वाटतं देशोदेशी आपले सेवक पाठवून तिची काही वार्ता हाती येते का ते बघावं. कोण आहे रे तिकडे? जी महाराज. प्रधानजींना सत्वर बोलावणे पाठवा. ठीक आहे महाराज. आपण बोलवलेत महाराज? होय प्रधानजी. आपण देशोदेशी आपले दूत रवाना करावे आणि राणी सरकारांची काही वार्ता मिळतेय का ते बघावं. मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी आत्ताच आपले दूत देशोदेशी पाठवतो आणि राणीचा शोध घ्यायला सांगतो. येतो महाराज. महाराजांचा जय जयकार असो. काय काम काढलं प्रधानजी? महाराज, एक आनंदाची बातमी घेऊन आले. राणी साहेबांचा शोध लागला. काय? कुठे आहेत त्या? कशा आहेत? राणी साहेब येथून दूरवर असलेल्या उपनगरातील महादेवाच्या मंदिरात आहेत. प्रधानजी, प्रधानजी सत्वर आपल्या प्रस्थानाची तयारी करा. चला. येतो महाराज. प्रणाम मुनिवर. आयुष्यमान भव राजन. या राजन, मी तुमचीच वाट पाहत होतो. मला अंतर्ज्ञानाने समजलं होतं तुम्ही येणार ते. काही काळजी करू नका. आपली भार्या येथे सुखरूप आहे. बाळ, बाळ, बाहेर ये मुली. कोण तुम्ही?
हे राजन, तुझ्या भार्येच्या हातून 16 सोमवारचे व्रत भंग पावले होते. त्याचा परिणाम म्हणून तिला कष्ट प्राप्त झाले. तिने हा दोष निवारण्यासाठी मनोमन 16 सोमवारचे व्रत केले. आणि पहा त्याचे महात्म्य. तुमची पुनर्भेट झाली. हे राजन, तुझी भार्या आता माझी कन्या झाली. ती आपल्या पित्याकडे म्हणजे माहेरी राहिली होती. पण आता तू आलायस. मी जबाबदारीतून मुक्त झालो. जा, तिला घेऊन जा आणि सुखानं तिच्याबरोबर संसार कर. तिचा सांभाळ कर. शिवशंभोंचा आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत. शंभो शंभो. आयुष्यमान भव. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.